तुला? अगं इतकं दुखतंय तुला, तरी अशी चालत का बाहेर आलीस? कुठे बाहेर जातेस का? वहिनी ऐक ना, पायाला एवढं लागलंय आणि डॉक्टरांनी सुद्धा सांगितलेलं हेअरलाईन क्रॅक आहे, चालायचं नाही म्हणून. म्हणून म्हटलं आराम करायचा ना, कशाला उगीच त्रास करून घ्यायचा, असं मला म्हणायचं होतं. कॉलेजमध्ये एक महत्त्वाची मीटिंग आहे. कॉलेजला ग्रेड मिळणार आहे त्याबद्दल. आता लॉ कॉलेजही सुरू करायचं आहे, त्यामुळे हे ग्रेडचं काम खूप गरजेचं आहे. मला जायलाच हवं. असं काय करतेस वहिनी? तुझं ते काम आहे ना, मी करते ना. तू घरी आराम कर. आई आई तू बाहेर का आलीस? अगं अशाने पाय अजून दुखेल ना. तुला काही हवं होतं तर कोणाला तरी आवाज द्यायचास ना. तू आधी बस. अरे नाही, नको नको, ठीक आहे. बघ ना राजन, मी त्यांना तेच सांगते, आता पायाला एवढं दुखापत आहे तर कशाला कॉलेजला जायचं ना, कॉलेजला जायचं. तूच बोल आता. काय राजन, एवढं काही दुखत नाहीये आता. तशी बरी आहे मी, आणि ही मीटिंग खूप महत्त्वाची आहे. मला जायलाच पाहिजे. तू आराम कर, घरी मीटिंग मी अटेंड करतो. अरे नको, तू कशाला? म्हणजे कामधंद्याचा माणूस आहेस तू. तू कशाला या मीटिंगसाठी वगैरे जातोयस? तू तुझ्या कामासाठी जा, कळलं? वहिनी आराम करेल, मी जाईन ना कॉलेजच्या मीटिंगला. मला माहिती आहे तुझा विश्वास नाहीये माझ्यावर, मान्य आहे मला, पण तुम्हीच सतत बोलत राहता ना की मी काय, रागिणी काय, आम्ही कुठल्या कामात मदतच करत नाहीत, घरातल्या कुठल्या कामांमध्ये लक्षही देत नाही म्हणून. पण आम्हाला जर संधीच दिली नाही तर आम्ही सिद्ध कसं करणार की आम्ही काही काम करू शकतो? आणि एकदा जबाबदारी टाकलीत ना की कळेल ना की बाबा माणूस हा काम करतो की नाही. आणि कॉलेजचीच काम आहे, म्हणजे कॉलेजच्या मीटिंग्ज अटेंड करणं आणि कॉलेजमध्ये जी काही त्या दरम्यानची जी सगळी कामं असतील मी करेन ना, आणि ती सगळी सगळी तुझ्या देखरेखीखाली करेन. वहिनी काय काम आहे? कॉलेजला ग्रेड मिळणार आहे, बरोबर? हे ग्रेड मिळवून द्यायचं काम माझं. ठीक आहे कामी, मी तुला ही एक संधी देतेय असं समज. थँक्यू वहिनी. हे बघ, तू मला आता जी संधी दिली आहेस ना, मी त्या संधीचं सोनं करून दाखवते की नाही बघच. थँक्यू वहिनी. अगं चल. हो चल चल, आलोच आलोच, चल चल. नाही, ऋषीच्या आयडिया चांगल्या होत्या म्हणून हा प्रोजेक्ट आपल्याला मिळाला होता. आता मी त्यांना काय सांगू, ऋषी आमच्याबरोबर काम करत नाहीये, सो तुम्ही प्लीज ना त्या आयडिया स्क्रॅप करा आणि या नवीन आयडिया घ्या. त्याच्यापेक्षा वाय डोंट यू वर्क ऑन द आयडियाज? बिलीव्ह मी रोहित, ऋषी सारखंच कॅलिबर तुझ्यातही आहे. जस्ट थिंक अबाउट इट, गेट सम न्यू आयडियाज, वर्क ऑन युअर प्रेझेंटेशन, वर्क ऑन युअर आयडियाज. अच्छा, म्हणजे तुला काय म्हणायचंय आई? मी कामात लक्ष देत नाहीये आणि कुठल्या प्रकारची मेहनत घेऊन मी काम व्यवस्थितच करत नाही असं म्हणायचंय का तुला? यु नो व्हॉट आई, जेव्हा हा तुझा लाडका मुलगा ऋषी त्या गावच्या कमळीसाठी सगळे प्रोजेक्ट अर्धवट सोडून निघून गेला होता ना, त्यावेळेस त्याचा प्रोजेक्ट मी एकट्याने सांभाळलाय. सगळा एक्स्ट्रा लोड मी माझ्या डोक्यावर घेतलाय आणि तू मलाच बोलतीयस? आणि यु नो व्हॉट आई, जेव्हा तुला ऋषीची आठवण येत होती, तू डिस्टर्ब होतीस आणि अपसेट होतीस ना, त्यावेळेस सगळ्या ऑफिसची जबाबदारी मी एकट्याने सांभाळली आणि सगळे आता परत मलाच बोलतात. रोहित, मला तसं म्हणायचं नाहीये. तुला असं वाटतंय ना आई की मी काहीच व्यवस्थित करत नाहीये? मग एक काम कर, तू ऋषीला फोन करून परत बोल. नाही, इनफॅक्ट तू कशाला, मीच त्याला फोन करून परत बोलवतो ना. त्याला फोन करतो, त्याच्यासमोर हात जोडतो आणि त्याला म्हणतो की बाबा ऋषी, तू परत ये, तुझ्या इतकं कॅलिबर माझ्यात नाहीये, तुझे प्रोजेक्ट माझ्याच्याने हँडल होत नाहीयेत, तू परत ये आणि सगळा बिझनेस परत एकदा टेक ओव्हर कर, असं मीच त्याला फोन करून सांगतो. ओके रोहित, माझं असं काहीही म्हणणं नाही. मी तुला इतकंच सांगते की तू तुझ्या आयडियाजवर काम कर. ऋषीला बोलव असं म्हणणं नाहीये माझं. घे, आता ही कॉफी घे
ती एक्झॅक्टली तितकीच गरम आहे जितकी तुला हवी आहे. बाकी आपण विचार करू आता आणखी नवीन काय करता येईल. आणि माझ्या लेवलवर मी मेहतांशी बोलून घेते. ती कमळी अशी रक्ताची आणि घराण्याची भाषा का बोलत असेल? तिला काही कळलं तर नसेल? छे छे, जर का तिला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असत्या तर ती नक्कीच तिचा हक्क मागायला आली असती. ती अशी गप्प बसणारी आहे. पण ती ज्या भाषेत माझ्याशी बोलली त्यावरून तर असंच वाटतंय की तिला सगळं कळलंय. कमळीचं ना काहीच कळत नाही. नाही कामिनी, हे बघ, तुला असं घाबरून चालणार नाही. हे असले सगळे नकारात्मक जे विचार आहेत ना ते झटकून टाकावे लागतील. आणि जर का तुला कमळीचा सामना करायचा असेल ना तर तुला ठाम राहावं लागेल. कमळे, एक गोष्ट माझ्या ध्यानात ये ना, ही माकडी अशी कशी आहे ग? ना दया ना मया, मान सन्मान तर काही बी नाही. आता या सगळ्या भानगडीत त्या बाकीच्या वॉचमन लोकांची काय चूक ग? निंगे सगळं अनिका आणि कामिनी आजींचाच डाव आहे. खऱ्या सगळ्या गोष्टी अन्नपूर्णा आजींना कळायला नको. त्या आधीच आजारी आहे, त्यांच्या डोसक्याला उगा अजून त्रास नको.